सुजय दादा आहे का? मला त्याला एक प्रश्न विचारायचा होता. पुण्याला जा. पुण्याला का? घरात नाही येतो, पुण्याला गेलाय. असं आहे का? जाऊ दे, मी उद्याच येतो. इकडे का रे? घरात एकट्या सुजयला सगळं कळतं का? आम्हाला काय कळत नाही का? नाही तसं काहीच नाहीये. खरं तर मला एक कन्फ्युजन होतं. कसलं कन्फ्युजन? मला सांग की. इकडे बस, इथे सांग. वर्गात पहिल्या बेंचवर बसायचं की शेवटच्या? कारण की शाळेत आपण पहिल्या दिवशी मिळवलेली जागा वर्षभर आपलीच राहते ना. पण कॉलेजमध्ये दर दिवशी वेगवेगळ्या जागेवर बसावं लागतं, म्हणून कन्फ्युजन होतं, बाकी काही नाही. चला, मॅड आहे का? यात कसलं कन्फ्युजन अरे? कॉलेजमध्ये गेल्यावर नेहमी लास्ट बेंचला बसायचं. काय माहितीये का, लेक्चर सुरू असताना झोप जरी आली ना तरी टीचरला अजिबात काय कळत नाही. लास्ट बेंच. तुझं लॉजिक बरोबर आहे, पण ते माझ्यासाठी काहीच उपयोगाचं नाहीये. कारण मी कॉलेजमध्ये अभ्यास करण्यासाठी जातो, झोपायसाठी नाही. आय नो दॅट. पण कसं माहितीये का प्रज्ञेश, रेन मध्ये भिजल्यावर जशी सर्दी ही होते, तसं क्लासमध्ये गेल्यावर मला झोप येतेच. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. सॉरी सुजा, मी रिमाइंड करायला विसरले. वेडू आहेस का जरा? हा, फ्रेंडशिप म्हणजे काय गॅसवर ठेवलेलं दूध आहे का? लक्ष दिलं नाही की आटून गेलं. आणि फ्रेंडशिप महत्वाची आहे, फ्रेंडशिप डे नाही. मी तिला तेच सांगत होतो. आता बघ, मी मिनलचं लिपस्टिक थोडं वापरलं, पण म्हणून काय आमची दोस्ती आटणार आहे का? आशा, तू माझं लिपस्टिक वापरलं? उभं राहा, उभं राहा. माझी छत्री नको मारू. लिपस्टिक वापरली. छत्री सोड, छत्री सोड. काय छत्री सोड? जीव घे पण छत्री सोड ग. छत्री साधी सुधी नाहीये, रिपेअर केलीये आणि किंजलची छत्री आहे. माझी लिपस्टिक का घेतली? सांगतो ना, आपल्या किंजलचं ना एक छोटस गोंडस गोड असं पपी आहे. मग त्याला लावली लिपस्टिक? नाही, त्याचा हॅपी बर्थडे आज. मग तू लावली लिपस्टिक? नाही, काय किंजलनी त्याच्यासाठी एक छानसं ग्रीटिंग कार्ड आणलं होतं, त्याच्यावर हॅपी बर्थडे लिहायचं होतं. पण लाल मार्कर आपल्या घरी कोणी आणतच नाही ना, म्हणून मग लिपस्टिक वापरली थोडीशी. द्यायला पाहिजे. सोड ना मिनल, सोड ना. काय किंजलच्या कुत्र्याला वाचता येतं का? हो, येत असेल, ती घेऊन येत ना त्याला क्लासला. आणि तसं इंग्लिश कुत्र येते. मग भुंकतो पण इंग्लिश मध्येच का? वाव वाव. नाही, तेवढं इंग्लिश मला येत नाही ना. अशा, मला काय माहिती, मला माझी लिपस्टिक दे, मी अमेरिकेहून आणली होती. ठीक आहे, देतो तुला लिपस्टिक. मी अमेरिकेला गेलो ना की देतो. हा, जोक मारू नको, कळलं ना? जोक मारू नको, खूप मारीन तुला. बघितलं काय ना, ही फ्रेंडशिप तुझी नाही, हिची आटली आहे. तुला विश्वास नाही ना मी अमेरिकेला जाऊ शकतो ते? काय कुणालाच नाहीये? ये बात, अँना इज हॅपी. चला. काल आपला राहिलाय ना, आपण आज सेलिब्रेट करूया फ्रेंडशिप डे. काहीच प्रॉब्लम नहीं है, क्योंकि हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है. अँना, आय, अँना, आय. तुझ्या टीम काय ठरवायची? अरे बापरे, ते आहेच नाही का. ऍक्च्युली आपल्याला माहिती पाहिजे यार, व्हॉट डज फ्रेंडशिप मीन टू ईच वन ऑफ अस. तूच सुरू कर. करू स्टार्ट. ग्राउंडनट्स. हे काय, मातीत गेली मैत्री? हे माझं सिम्बॉल आहे. फ्रेंडशिप म्हणजे ग्राउंडनट्स. ते आपल्याला स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवतो. हो, मुठभर मांसही चढवतं. वजन. हो, पण उपवासालाही चालते हिची मैत्री. काय चकडा म्हणून पण भारी असतात त्या. त्यांनीच गॅसेस होतात आपल्याला. सुजा
नाही मी रेडी आहे, पण कैवल्य सगळ्यात पहिले म्हणाला मी रेडी आहे, त्यामुळे त्याचा हक्क मी मारू शकत नाही. कैवल्य मी रेडी आहे. हा, मैत्री म्हणजे कांदा. मैत्री कांद्यासारखी असते. म्हणजे कांद्याला कसे वेगवेगळे लेयर्स असतात, तसे मैत्रीला पण वेगवेगळे लेयर्स असतात. म्हणजे कांदा कसा आपल्या डोळ्यांना झोमतो की नाही, डोळ्यातनं पाणी आणतो, तसे आपले मित्र सुद्धा कधी कधी आपल्याला इमोशनल करतात, वेळ प्रसंगी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, आपली दृष्टी स्वच्छ करतात. एखाद्याला चक्कर वगैरे आली तर त्याला कांदा हुंगावतात. तसंच आपण आयुष्यातला मार्ग जर चुकलो तर आपले मित्र ते आपल्याला योग्य ट्रॅकवर आणतात. आणि कसं आहे ना, कांदा हा जवळजवळ प्रत्येक पदार्थात असतो. म्हणजे एखाद्या पदार्थात कांदा नसला तर त्या पदार्थाची मजाच येत नाही आपल्याला. तसंच आहे ना, आयुष्यातले चांगले प्रसंग शेअर करायला मित्र नसतील तर त्या प्रसंगांची मजाच येत नाही. चांगले प्रसंग म्हणजे विकेट घेणं ना, असं बोललो का मी? केलं ना आता. असा मित्र आहे यार हा. नेक्स्ट. तुझ्या मी रेडीच आहे, मी रेडीच आहे. पण काय मिनल लय तोंड वर करून म्हणाली आहे मी पण रेडी आहे, आणि हातात काही दिसत नाही, बहुतेक रेडी नाही आहेत त्या. तर त्या आधी ए हातात असून काही उपयोग नाही, डोक्यात हे कळलं ना. जास्त बोलू नको, रेडी आहे मी. उगाच मला सांगू नको, तू बघ ना तुझं रेडी आहेस का नाही ते. अगाऊ कुठला तू सांग मला. हा, मी आधीच ठरवलं होतं की मी रेडी आहे. तुझं तू बघून घे, मला नको सांगू. आपल्या घरातले सगळे कसे कांदे आहेत ना, ही चिडका कांदा, ही आहे ना पिटका कांदा. हो, मग तू जाडा कांदा. आणि ही रेशमा आहे ना, ती रडका कांदा. आणि स्कॉलर अभ्यासू कांदा, आणि कैवल्य कांदा ज्याने केला वांदा. ओके, माझं रेडी आहे. माझ्यासाठी मैत्री म्हणजे लिंबू. लिंबू फिरवते का आता? फिरवत नाहीये, फेकतेय. लिंबू हे किती फ्रेश असतं, तसंच मैत्री सुद्धा आपल्याला सारखी फ्रेश करते. आणि लिंबामध्ये ना व्हिटॅमिन सी असतं, त्यांनी आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. परत बोल. रोग प्रतिकारक शक्ती, इम्युनिटी. तसेच आपले मित्र आपल्याला बाहेरच्या लोकांपासून वाचवायला मदत करतात. सगळ्यांनी विचार केलात, चांगला विचार केलात, फार छान बोललात सगळे. म्हणजे माझे फक्त शब्द होते, मी ते उच्चारले, त्याला अर्थ तुम्ही दिलात. म्हणजे जणू काही शरीर माझं होतं, श्वास तुम्ही फुंकलात. माझ्यासाठी मैत्री म्हणजे हे श्वास. तुम्ही सगळे श्वास आहात माझा. श्वासाचे सिम्बॉल कुठून आणू आणि काय आणू, कसं ठेवू तुमच्या समोर? सॉरी सुजय, तू ना पात्र आहेस, पात्र. बोलला कैवल्य. अरे कधीतरी चांगलं बोलत जा ना. तो एवढं चांगलं बोलला, त्याला कशाला पात्र वगैरे बोलतो? काय यार, एवढी मैत्री आपल्यात, पण मला काय म्हणायचंय तुला कळलंच नाही. अरे पात्र म्हणजे हे पात्र, मुरमुरे, शेंगदाणे, शेव, कांदा, लिंबू, सगळ्यांना एकत्र करून असं धरून ठेवणारं पात्र. आयुष्यात कितीही धक्के बसले ना, तरी यातल्या एकाही पदार्थाला तू बाहेर सांडू देत नाहीस. आणि तू आम्हाला एकत्र धरून ठेवलंयस ना, म्हणूनच आयुष्याच्या या खमंग वेळेची मजा आम्हाला लुटता येते. काय रे? किंजलला किशोरदा फार आवडतात, त्यामुळे मी काय विचार केला, असं किंजलसाठी मी एखादं किशोरदांचं गाणं म्हणेन. म्हणजे मला ना किंजलला त्या गाण्यात असं बसवायचंय, तिला शोभेल असं गाणं पाहिजे. तर मी कैवल्य किंवा सुजयला विचारलं असतं
पण त्यांनी माझी शाळा घेतली असती ना, म्हणून मी माझ्या बेस्टेस्ट फ्रेंड कडे आलोय. मी सांगते तुला गाणं सांगते. सांग सांग सांग. हे बघा लक्षात घे, म्हणजे मी असं किंजल समोर जाईन आणि म्हणेन, किंजल घुंघरू की तरह बजता ही रहा हूं मैं. का 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 कानाखाली का मारलीस? नाही ग, नाही, असं वेगळं काहीतरी विचार कर ना. असं म्हणजे बघा, असं म्हणजे किंजल अशी उभी आहे बघा. आणि मी गेलो, ए किंजल दे प्यार दे प्यार दे प्यार दे दे ओ किंजल प्यार दे. नाही नाही नाही, हे फारच डायरेक्ट होईल. इतकं डायरेक्ट नको, काहीतरी वेगळं असं काहीतरी. हा म्हणजे मी समोर गेलो, बोललो असं, किंजल काय चाललंय? इस रोग का नहीं है इलाज दुनिया में और कोई, तो गाओ ओ शांति ओ शांति शांति ओ ओम शांति ओम शांति शांति ओम ओम शांति अरे बस. अरे हाफ तिकीट सिनेमातलं त्यांचं ते गाणं आजही मनात रुंजे घालतं. कुठलं गाणं? आ रहे थे स्कूल से रस्ते में हमने देखा एक खेल सस्ते में, चील चील चिल्ला के कजरी सुनाए, झूम झूम कौवा भी ढोलक बजाए. अरे वाह वाह वाह, अरे वाह वाह वाह, अरे वाह अरे वाह वाह, अरे वाह 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 वाह. काय वाटतंय आपल्याला रेश्मा? खूपच वेड्यासारखं वागतोय का आम्ही आज? नाही रे, असं कसं म्हणेन मी. हो हो, खूप वेळासारखे वागताय. अच्छा. पण खूप नॉर्मलही वाटतंय. असंच असतं रोज. एक गंमत सांगू का? बर, ओके. आमच्या कॉलेज गॅदरिंग मध्ये ना एकदा एका मुलाने माझ्यासाठी असं गाणं गायलं होतं किशोर कुमारचं. ते म्हणजे आधी आवडायचंच मला किशोर कुमार, पण तेव्हापासून मी अगदी जबरदस्त फॅन झालो. अरे वा वा वा, अरे वा वा वा, अरे वा वा वा, अरे वा 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 वा. अरे मुन्ना, तो सुनाओ हमें भी वो गाना जो उस लड़के ने तुम्हारे लिए गाया था. मी अरे नाही नाही, मी ऐकते फक्त, गात वगैरे नाही. अरे यार गाना यार. गाणं रेश्मा, कमॉन कमॉन. हा. आम्ही जॉईन करतो ना तुला. गा. तुम्ही गा ना माझ्या बरोबर. नाही, कुठलं 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 कुठलं? पल पल दिल के पास. इथे 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 लागलं लागलं लागलं. कमॉन 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 कमॉन. सुरू कर रेश्मा, सुरू कर सुरू कर. पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. महिन्यातून एकदा प्लॅन करून लॉंग ड्राईव्हवर निघून जायचो. तेव्हा आई विचारायची, कैवल्य कुठे चाललायस, किती वाजता येणार आहेस, सोबत कोण मित्र आहेत. मी म्हणायचो, आई कुठे चाललोय मला माहिती नाही, किती वाजता परत येणार आहे तेही मला माहिती नाही. मला एकच गोष्ट माहिती आहे की माझ्या सोबत किशोर कुमार आहेत. क्या बात, क्या बात. अरे नालाय का? काय आलं? काय आयुष्य आहे का काय इतकं भारी? बघ ना, म्हणजे विचार कर, अशी रात्रीची वेळ, लांब सडक रस्ता, 80-90चं स्पीड, एका हातात कॉफी, कानात किशोर कुमारांचं गाणं. अजून काय पाहिजे यार? जिंदगी एक सफर है सुहाना, क्या बात है? यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे ओढले ओढले ओ, ओढले ओढले ओ, ओढले ओढले ओ, ओढले ओढले ओ. वा वा वा.
काय वा. नाही नाही, क्या बात आहे. काय सेलिब्रेशन चाललंय बघा. हो हो झालं ना. चला गो गो. काय आहे ना, दिसत नाही का मध्ये मध्ये येते मगापासून. एक तर सुचत नाही काही मला. तू कशाला मध्ये उभा इथे? मध्ये कुठे उभा आहे, मी चाललो होतो ना. बोलो का जास्तीचा असू? एक मिनिट आहे ना, एकतर सकाळपासून तुझं बेडरूम ते किचन, किचन ते बेडरूम काय चाललंय? हा इकडे इकडे. नाही नको, काम आहे मला. एक्सक्यूज मी, तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला जॉईन करू का? नाही, कारण किशोर कुमार माझाही वीक पॉइंट आहे. आपल्याला क्रिकेट खेळताना बघून शेजारच्या कॉलनीतला पोरगा येतो आणि म्हणतो, प्लीज मला पण घ्या ना तुमच्यात. हा मी एक ओव्हर टाकू. तसं झालंय याच. दे रे ते एखादी बेबी ओव्हर दे त्याला. चल टाक एक बॉल. म्हणजे एक गाणं गाऊन दाखव चल किशोरदांचं. ऑफकोर्स. आय एम सॉरी, रिअली सॉरी रेश्मा. मला हे सगळं नव्हतं बोलायचं, खरंच नव्हतं बोलायचं, पण आय डोंट नो, एक्साइटमेंट मध्ये ते निघून गेलं माझ्या तोंडातून. मी येतो. खरंच या आता तुम्ही. बाय. सडनली एवढा सायलेंट सन्नाटा का केलाय? हो, मला गिल्ट द्यायचा ना तुम्हाला, कैवल्याचा बर्थडे विसरले म्हणून. फसणार नाहीये पण मी, कळलं ना? यावेळेस नाही फसणार मी. पण मी फसले. काय तू पण? मागच्या वीक मध्ये झालं ना कैवल्याचा बर्थडे, मग परत कसा येणार आहे? काय संबंध आहे ना कैवल्याच्या बर्थडेचा? आम्ही केकेंचा बर्थडे सेलिब्रेट करतोय, किशोर कुमारांचा. काय? हो हो, द ग्रेट किशोर दा, के किशोर कुमार. किशोर दा यार, त्यांनी आयुष्याचा एक नवा अर्थ आपल्याला सांगितला यार. सिच्युएशन कुठली असो त्याच्याकडे कसं बघायचं यासाठी इतकं रिच म्युझिक दिलं. रेश्मा, अरे ठीक आहे, नाराज नाहीये मी, स्वीकारलंय. आणि तसंही तुमच्यासारखे मित्र असताना नाराज कशी होईल? जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो सात रंग है, ये जहां रंगी बनाएंगे. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो सात रंग है, ये जहां रंगी बनाएंगे. लेले एका प्रोग्रामवर काम करत होता गेले 2 महिने. मी 10 दिवसात तो प्रोग्राम पूर्ण करून बॉसकडे सबमिट केलाय. वा वा वा, मस्त. म्हणून तू आम्हाला पार्टीसाठी इकडे बोलवलं. म्हणलं होतं ना, कारण जेन्युइन असणार. अरे पण कैवल्य नसताना पार्टी. आय नो, मी त्याला फोन केला होता, पण अगं तिची कॉन्सर्ट आहे. तोच म्हणाला यू कॅरी ऑन. आणि पुन्हा मी त्याच्या बर्थडेच्या पार्टीला नव्हतो, त्यामुळे आता माझ्या पार्टीला गैरहजर राहून त्याला फिटमपाट करायची होती. अरे पण सुजय असं काय करतोस? थोडं महाग हॉटेल आहे.
मला सांगायचंच ना, तुम्ही केलं असं तुला हवं ते. अगं इट्स ओके, एवढं काय, एक दिवस चालतं बाहेर, आणि तुलाही सुट्टी मिळाली ना त्या निमित्ताने. बरं स्कॉलर, मला सांगतो बजेट किती आहे? प्लीज डोंट ऍक्ट चीप मॅन. किती बजेट? आय मीन नो बजेट. काय हवं ते मागवलं तर चालेल का? येस, आलो आलं 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 फायनली. आमचं द्या लवकर. मेरा वो चिंग्सू पॉट किधर है? बस 2 मिनट सर, स्पेशल ऑर्डर है ना, थोड़ा वक्त लगता है. स्पेशल. कोई प्रॉब्लेम नाही. माझ्यासाठी थांबू नका, कोणी थांबू नका. आय वेट. चिल्ड्रन्स इट इट, अरे इट 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 इट. आशू, आमचं ना खूप टेस्टी आहे, खाणार आहेस? थँक्यू अॅना, पण नको, माझी स्पेशल डिश आहे, मोठी असेल. येईल आता स्पेशल डिश. मग सॅलड कोणी मागवले का? ये चिंगसू पॉटी है सर. हो कसा, मला इंटरेस्ट आहे. येस. स्पेशल डिश. काय स्पेशल डिश आहे. मला वाटतंय चायनातलं पाणझुरळ असेल. पाणझुरळ म्हणजे? पाण गोडा असतो ना, तसं पाणझुरळ. आशू, ते ना पांझरुळ नाही वाटत आहे, ते ना पाल वाटते, पाल. अशू जेव गपचूप. पण ताई ते काय हे कळल्याशिवाय कसं खाणार ना? एक मिनिट असू, किती काही असलं ना, अगदी काही असलं तरी पैसे लागलेत त्याला, आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सुद्धा. तेवढे ते संपवायचं. ताई घरी गेल्यावर थोडस जेवण करशील का? अजिबात नाही, मुकाट्याने खा. एटीएम मध्ये गेलाय. सुचलं नव्हतं त्याला, मी सांगितलं ना. आता पैसे घेऊन येतो की नाही काय माहिती, पण तो यायच्या आत मी जर बिल भरून दाखवलं तर? काही काय खरं काय देणार मला सांग? सांग ना, काय देणार? एक काम करायचं, घरी गेल्यानंतर माझ्यासाठी पूर्ण स्वयंपाक करायचा. बर ठीक आहे. बघाच तुम्ही, आता बिल भरतो. वेटर, चाय. तेजाब मारतोय. पहिला हात माझा लागेल, ही नोट माझी आहे. नोट आधी मी बघितली. चूक, ही नोट आधी मी पाहिले.
एवढ्यासाठी कुठे दंग घालतात करावं. बोललो ना ही नोट आधी मी पाहिली आहे. ओ कळलं, तू आधी बघितलीये, तू हात लावला. एक काम करू, हात पुढे ठेवा. हे 100 रुपये तू ठेवायचे. फक्त एक काम करायचं. कसलं काम? छोटस बिल आहे माझं. बिल? कसलं बिल? चहाचं. इथे आलो, चहा वगैरे प्यायलो, त्याच तेवढं भरायचं. चहाच घेतला ना फक्त? चहाशिवाय दुसरं काही पितच नाही ना मी. बिल किती आहे? किती? मोठ्याने बोल. चंकी पांडे, तेजाब मी पण पाहिलाय. कळलं ना? मला नको शिकव. चल निघेल. राकेशने इथे बोलवलं होतं, तो पैसे घेऊन येणार होता म्हणून आम्ही. राकेश इज आउट ऑफ टाउन. सोड ना, आधीच एवढी लाज गेली, अजून कशाला घालवतो. एक्चुअली व्हाट हैपेंड निशा, हम सारे पार्टी करने आए थे. मतलब मैं ही दे रहा था पार्टी. तो हमने पार्टी वार्टी की, खाना वाना खाया, एंजॉय किया और फिर हम पैसे देने चले तो कार्ड ही नहीं चला. तो हम खड़े हो गए. एक्चुअली मेरा कार्ड ही नहीं चल रहा है. Yes, sure thing. Do you want some money? You can borrow some money. Actually, I mean, no. Yes, please, please. Of course. No issues. So, how much is the amount? 3,870. Sure. आज जरा जास्तच खाल्ला मी. Come on. कंपल्शन नहीं है. हाँ? अरे रेशमा, मैं तुम लोगों पे नहीं हंस रही हूँ. मैं तो बस इस सिचुएशन पे हंस रही थी. I mean, you know, बहुत बार सिचुएशन हमारे हाथों में नहीं रहती. Like this. और ये हम दोनों से बेहतर कौन जान सकता है ना? सुजा, राहू दे. त्यांना विचार, अंगठी ठेवली तर चालते का? ते दिवस गेले आता. सावकार आहे का तू? निशा, थँक्स. नो रिअली, थँक्स अ लॉट. I will return all the money as soon as possible. It's fine. That's very nice of you. Sure. खरंच आज निशामुळे झालं सगळं. ती नसती ना खरं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. रिक्षा आणतो मी. निशा, थैंक यू. You're welcome. Anyway, bye. Good night. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.